स्वतःच्या मालकीची असणारी जमीन सोडून विध्वंस कसा होतो हे एकदा पैसे येतात पण परत त्या पैशातून आपली पुढची पिढी उभी राहत नाही हा अनेकांना अनुभव आलेला आहे. सरकारला असं वाटतं की पैसे फेकले की आपल्याला जास्त लवकर जमिनी मिळतील. एकत्रित येऊन पांडुरंगाला साकडं घालताय की शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची बुद्धी सरकारला तू दे. आणि आम्हाला विश्वास आहे पांडुरंग पावेल आणि त्यांना सांगेल की हा शक्तीपीठ महामार्ग गरजेचा नाही. लोकांचा असंतोष प्रचंड या विरोधात आहे आणि म्हणून तो करू नये अशी नक्की सूचना राज्याचे मुख्यमंत्री पूजेला येतील त्यावेळी पांडुरंग करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण रस्त्यावर येऊन लढाई करता याबाबत काय न्यायालयात जाण्याची भूमिका आहे का संघर्ष समितीची? आमचा विश्वास आहे की रस्त्याच्या लढाईतच आम्हाला यश मिळेल. न्यायालयाबद्दल मी काही जास्त बोलणे योग्य नाही, पण आज आम्ही जी रस्त्यावरची भूमिका मांडलेली आहे ती आत्तापर्यंत जे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधी तालुके मतदारसंघ आणि जिल्हे आहेत त्या सर्वांनी मिळून ही भूमिका घेतलेली आहे. आणि त्याचा प्रत्यंतर तुम्हाला सकाळपासून आमची जी सभा झाली आणि मोर्चा इथंपर्यंत आला त्यातनं लक्षात आलं. सर, दर जाहीर केले जात आहेत, आमिष दाखवले जातात, खूप पाडण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोप होतो, त्याचा काय परिणाम होईल? सरकारला असं वाटतं की पैसे फेकले की आपल्याला जास्त लवकर जमिनी मिळतील. पण मला वाटतं की स्वाभिमानी शेतकरी पिढ्यानपिढ्या स्वतःच्या मालकीची असणारी जमीन सोडून विध्वंस कसा होतो हे शक्तीपीठ त्या आधीच्या रस्त्यावर समृद्धी महामार्गात लोकांच्या लक्षात आले. एकदा पैसे येतात पण परत त्या पैशातून आपली पुढची पिढी उभी राहत नाही हा अनेकांना अनुभव आलेला आहे. आणि म्हणून तो अनुभव शक्तीपीठ महामार्गाच्या शेतकऱ्यांना येणार नाही आणि येऊ नये हा प्रयत्न महाराष्ट्रात या पूर्ण लांबीच्या शक्तीपीठ महामार्गातल्या शेतकऱ्यांचा आहे. बंटी साहेब आपण भाषणामध्ये म्हणालात की पांडुरंग मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये सांगेल, काय सांगेल अशी अपेक्षा की आता एवढा असंतोष आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग करू नका हे पांडुरंग त्यांना सांगेल अशी माझी अपेक्षा आहे. बंटी साहेब